अशा खुसखुशीत आणि तोंडाला पाणी सुटणाऱ्या घारग्या बनून तयार आहेत। कोणीकडे घारग्या बोलतात तर कोणीकडे घारगे बोलतात। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याला काय बोलतात तर तुमच्या इकडे। ऋतुजा होम व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत घारगे कसे बनवायचे तर घारगे कसे बनवायचे तर कोणी घारगे म्हणतं कोणी घारग्या म्हणतं। तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहून सांगा तुमच्या इकडे काय म्हणतात तर यांना। तर त्यासाठी मी इथं लाल भोपळा खिसून घेतलेला आहे, थोडा गूळ पण घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ, बडीशोप आणि जायफळ। तुम्ही खिसून नाही घेतला तरी पण चालतं। आपल्या कुकरमध्ये याच्या फोडी करून छोट्या 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी चालतंय। तर इथे मी खिसूनच घेतलेला आहे भोपळा लाल। चला मग आता न वेळ घालता करू आपली रेसिपी सुरुवात। तर इथे मी आता गॅस लावून घेते। नंतर आता त्यावर ठेवली ती कढई आणि आपल्याला 2 चम्मच साजूक तूप पण लागणार आहे इथे। यामध्ये तर तूप ऍड करते। नंतर यामध्ये टाकून द्यायचा किसून घेतलेला आपण लाल भोपळा। त्याला थोडं तेलामध्ये परतून घेते तुपामध्ये। नंतर इथे मी गूळ घेतलेला आहे, याचे काप केलेले आहेत। किसून घेतला तरी गूळ चालतं। गूळ हा यामध्ये वितळला पाहिजे। याला आता 5 मिनिटं असं राहू द्यायचं। असा गूळ वितळून गेलेला आहे यामध्ये। शिजून केलं पण तरी पण काहीच हरकत नाही आणि असा केला तरी गारगे काहीच हरकत नाही। शिजून भोपळा शिजल्यानंतर हे करायचं, त्याला थोडा वेळ लागतो। याला काय झटकीपट होऊन जातात आपले गारगे। तर घेते गॅस बंद करून याला थंड होऊ देते थोडा वेळ। बडीशोप यामध्ये टाकून दिलेले आहेत। आता गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करते आणि यामध्ये खिसून जायफळ घालते। जास्त प्रमाणात पण घालायचं नाही, थोडंच घालायचं आणि थोडं मीठ घालते यामध्ये। आता हे सारण पण थंड झालेलं आहे। आता यामध्ये टाकून देते। याचं आता कणिक मळून घ्यायचं। पाण्याचा थोडा पण वापर करायचा नाही, यामध्येच आपलं कणिक याचा घट्टसर कणिक मळून घ्यायचं, पातळ मळायचं नाही।
ही इथं कणिक मळून तयार झालेलं आहे. आता आपण याच्या लगेच घेऊ घारग्या बनवायला पुऱ्या. तर इथे छोटा मी कणिकचा याचा थोडासा उंडा तोडून घेते. त्याला पीठ पण लावायची काही गरज नाही, सुकं पीठ. लाटून घ्यायचे. तुम्हाला कितपत जाड हवा आहे, कितपत पातळ हवा आहे त्याप्रमाणे. ते लाटून घेऊन परत मी याला छोट असा एक ग्लास न काढून घेते. तुम्ही तशीच लाटली तरी पण चालतं. हे पाहू शकता अशा 4-5 आता करून घेते सर्व घारग्या. आणि एक अशी मोठी पोळी लाटून पण एक करून घ्यायच्या, म्हणजे करायला सोप्या जातील. आपला टाइम तितकाच वाचतो ना, त्यामुळे. पोळी लाटून घेतलेली आता याच्या अशा काढून घ्यायच्या. कोणती पद्धत सोपी वाटती सांगा तुम्ही आता कमेंट बॉक्स मध्ये. एकदाच आपल्या अशा 4 पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. आता मी यांना तळून घेते आणि बाकीच्या पण करून घेते लगेच. राहिलेल्या लगेच करून घेते. सर्व पुऱ्या करून तयार झालेल्या आहेत. आपण त्याला तळून घेऊ. गॅस लावून घेते आणि नंतर यावर कढई ठेवून देते. यामध्ये आता तेल टाकून देते. इथे तेल पण गरम झालेलं आहे. आता यामध्ये सोडून देते आपल्या ह्या बनवून घेतलेल्या घारग्या. कमी गॅसवरच तळून घ्यायच्या या. थोडं थोडं असं दाबायचं. तळून तयार झालेल्या आहेत या. आता याला काढून घेते मी. आणि दुसऱ्या पण तळून घेते. तर आहे तिथं आपल्या अशा घारग्या. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.